तर तुम्हाला सांगतो माझा तो व्यवहार सुरू झाला म्हणजे गरीब माणूस दिसला की त्याची नस ओळखायची आणि माझा व्यवहार सुरू झाला। मला माहित नव्हतं हे खोके बिके हे निवडणूक झालं यांनीच सांगितलं। नागोड्यांनी 15 खोके दिले आणि शिवसेनेचं तिकीट आणलं। मी बोललो काही हेच बोलले। नागोडे म्हणले राहुल जगतापने आमचा बापाचा फोटो चोरला आणि बॅनरवरही लावला। हे म्हणतोय तिकीट चोरलं, हे म्हणतोय बाप चोरला। आणि मी म्हणतो 50 वर्ष तुम्ही आमच्या गरिबाचं सगळं चोरलं। आता आम्ही सगळी सावध झालेली कंपनी आहे। आता इलेक्शन कुकडीच्या पाण्यावर चालू नाही, कुकडीच्या बोगद्यावर नाही। इथं आमची चिटुनी वाळकी पाटातले कार्यकर्ते आहेत। तुमच्या साखळाचा विषय नाही। आता निवडणूक फक्त लोकशाहीवर चालू आहे। पैसे का किती किती पैसे वाटते तुम्ही घेतलेत काय? मग तुम्हाला काय माहिती 3-3 वाजता 3-3 हजार वाटतेत। हे तुम्हाला 3-3 दिलेत। तुम्ही 3-3 हजाराच्या आलंय हेलिकॉप्टर। सत्य का नाही? 3-3 हजार रुपये हे आपल्या गरिबांसाठी। तुमच्या मोठ्या लोकांच्या किमती विचारा, तुमच्या गावातल्या कुणाची लाख कुणाची 6 लाख, तुम्हाला 3-3 हजार। जशी परिस्थिती असेल तसा पैसा। माझ्याकडे लक्ष द्या, हेलिकॉप्टर इकडे उतरणार नाही, साहेब बोलून जाणार आहेत। मला तुमच्या संग मुद्द्याचं बोलायचंय। आज ही निवडणूक महाराष्ट्र केसरी मोठाले 3 पैलवान आहेत आपल्या विरोधात। हिंद केसरी मी आपला रेवड्यावरचा गडी आहे आणि मला तुम्ही त्यांच्या संग लढायला लावलंय। त्यांचे डाव मोठमोठाले आहेत, माझ्याकडे डाव नाही। पण तुमची ताकद पाहून मी एक डाव शिकलोय। 20 तारखेला हे असे डावात पडणार नाही। शेवटी 20 तारखेला मी त्यांच्या डोळ्यात माती टाकणार आणि 2 टंगड्या वाढणार, त्यांना चित करून टाकणार। लोकांना उघड्यावरती बोलून देत नाही। कुणी माझ्या संग फोटो काढत त्याला दम देतात। ही जर तुम्हाला ह्यांची हुकुमशाही दादागिरी जर मोडायची असेल तर 20 तारखेला मी जसा प्रामाणिकपणे राहिलो, एकाही रुपयाला राजेंद्र राहिलो नाही, तसं 20 तारखेला तुम्हाला सगळ्याला माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभा राहावं लागेल। ही मी तुमच्या पुढं हात जोडून पाया पडून मी विनंती करतो। खरं तर मी तुमच्या पुढं लोटगान घेतो। जर आता उद्या इलेक्शनमध्ये माझं बरं काही झालं तर मला तुम्ही आज सांगा, माझा परपंच उघड्यावरती पडणार। आजची ही परिस्थिती निवडणूक लढवायची आमची नाही। मी आज लोकांची वर्गणी करतोय, डिझेल भरून गाड्या फिरतोय आणि लोकांच्या दारात जाऊन पाया पडतोय। मला मत द्या। माझ्याकडे कारखाना नाही, माझ्याकडे कुठं पैसा नाही वाटायला। आज सुरेखाताईंनी सांगितलं ह्या लोकांना कुणाला पैसे देऊन मी इथं आणलं नाही। सुरेखाताईला फोन केले, कुणाचे फोन केले मला माहिती, येऊ नका। साहेबांना फोन केले, येऊ नका, गर्दी नाही म्हणले। साहेब ही लोक इकत नाही आणलेले, साहेब ही लोक फ्रीमध्ये आलेत। ह्याच्यात कुणी एखाद्याने वर बोट करा, मी चहा वापरला का तुम्हाला? 1 रुपया खर्च या ठिकाणी केला नाही। तुम्ही प्रेमाने आलात। मी 20, तुम्ही फक्त 20 तारखेपर्यंत दम धरा। धरतान का? खरं सांगा, माझी शपथ घेऊन सांगा। मला काय कोणाची शपथ घ्याला? मला ज्याची प्रामाणिकपणे मला मतदान करायचं त्यांनी वर हात करा। या सर्वांना माझी कळकळीची विनंती, ही माझी मी सांगितलंय, ही माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे। मी परत फॉर्म भरणार नाही, हे आज मी ठामपणे सांगतोय तुम्हाला।
आमदार झालं तरी पुन्हा ही संधी मी घेणार नाही, कुणाला देऊ शकतो. पण यांच्या पिढ्या चाललेत, 2 कारखाने, 3 कारखाने, 4 कारखाने. अरे काय वर घेऊन जाणार आहेत का तुम्ही? अरे तुम्ही एवढे कारखाने, तुम्ही आमच्या भटक्या जमातीतलं एखाद्या गरीबातलं, एखादा मराठा गरीब समाजातलं चांगलं शिकलेला मुलगा, चांगली शिकलेली मुलगी ही दत्तक घ्यायला पाहिजे होती, त्याचं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे होतं, तिला डॉक्टर वकील करायला पाहिजे होतं. हे न करता तुम्ही लोकांकडून पैसे घेतात, लोकांना पैसे वाटतात. काल एक जणाचे पैसे धरलेत, अजून तर लय ठिकाणी आज ही सभा पाहिली ना. आता त्यांचे पोते मोकळे होणार. तुम्हाला माझी एक विनंती आहे, मला तुम्ही काही देऊ नका, मी तुम्हाला काही देणार नाही. फक्त मला तुमचं मतदान आपल्या गॅसच्या टाकीला द्या. सिलेंडरच्या टाकीचं गॅसचं रोज आठवण होती की नाही तुम्हाला महिलांनो? आणि जर का कुणी मतदान मला केलं नाही तर मी इलेक्शन झाल्यावर सगळ्या टाक्या गोळा करणार आहे. कारण ही परिस्थिती आपण पाहतोय. पैशावरी ती लोक ऐकात घ्यायला निघलेत. एकदा साहेब यांनी जी केलंय 25-30 वर्षापर्यंत आत्तापर्यंत कुणीही केलं नाही. त्यांना गोरगरिबाची ताकद कळली नाही. हे समोर बसलेला आगी मावळे याला दगड हाणायचं काम यांनी केलंय. हे आगी मावळ आता उठलंय. 20 तारखेला चावा घेऊन ह्या लोकांना खतमा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मोठं ही आज उठल्याला ही आमचं मवाळ आहे. आता किती आत्मा. आता आपण तुम्हाला एक सांगतो, ह्या सभेमुळे अजून एक फायदा झाला. मी लक्ष्मी पुत्र आहे, माझ्या पायात लक्ष्मी आहे. 3,000चा बाजार आता 5,000 जाणार आहे. तुम्ही ते सणकून घ्या, पण फक्त माझ्यासारख्या गरीबाला तुमची सेवा करायची मला संधी द्या. मी हात जोडतो, पाया पडतो. बाळासाहेब साहेबांच्या समोर मी तुमच्या समोर नतमस्तक होतो. फक्त एवढी संधी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला द्या. एवढी सगळ्याला हात जोडून विनंती करतो, सर्वांच्या पाया पडतो. बाबा हो, माझं तेवढं 5 नंबरचं बटन दाबा. आज साहेब आलेत, साहेब येतील की नाही येतील मला शंका होती. साहेब आले. साहेब तुमच्या आशीर्वादाने, नुसत्या तुमच्या स्पर्शाने आज आमची भूमी पवित्र झाली. आणि ही भूमी पवित्र आता मला कुणी पाडू शकत नाही. एवढी मोठी ताकद मागे असल्यावर, आणि तुमची ताकद. आता तुम्ही उद्या सर्वांनी सगळा निर्णय घ्या. साहेबांना जायचंय, साहेब आलेत म्हणून पुन्हा आपली गेट 4-5 दिवस राहिलेत. लोक सांगणार माझ्याविषयी काहीतरी व्हॉट्सअपला वगैरे येणार. अण्णासाहेबांनी 2 दिवसात माघार घेतली. घनश्याम अण्णांनी माघार घेतली, त्यावेळेस घनश्याम अण्णाचं नाव पुढं नुसतं अण्णासाहेब शेलार, अण्णा शेलारची माघार. ते घनश्याम अण्णांचं सुद्धा कार्यक्रम ह्या 2-3 लावलाय. तुम्ही हे समजू नका. हे घनश्याम अण्णा असतील, अनेक लोक आहेत, फक्त शरीराने तिकडे आहेत, बाकीचे सगळे मनाने इकडे आहेत. तुम्ही चिंता करू नका. हे ज्यांनी यांचा काटा काढाय, ही लोक राहून काटा काढणार आहेत. तुम्ही उद्यापासून सगळी कामाला लागा. एवढीच या ठिकाणी विनंती करतो, पाया पडतो, हात जोडतो, आणि माझ्यासारख्या माणसाला मदत करा. एवढी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.